एखादा माणूस हत्येचा कट रचण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर स्टेटस काय ठेवतो? आज माझा तरी शेवट होईल नाहीतर पुढच्याचा तरी. आणि हा स्टेटस ठेवल्यानंतर अवघ्या काही तासात तो बस स्टँडच्या पाठीमागे असलेल्या एका वकिलाच्या घराशेजारी जातो. तो भर रस्त्यात आपल्याच पत्नीवर कोयत्याने वार करून तिचा खून करतो. इतकंच नाही तर भर बाजारात रक्ताचा सडा पडलेला असताना तो नराधमपती स्वतःच्या मिशीवर ताव मारत आणि तिथून ओरडत निघून जातो. विषय संपवला असं तो ओरडत बसतो. आणि कोल्हापूरच्या या पेठ वडगावमध्ये घडलेल्या या अमृता कांबळे हत्याकांडामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. 8 वर्षापूर्वी ज्या मुलीशी प्रेमविवाह केला होता, 2 मुलींची आई असलेल्या पत्नीचा अशा प्रकारे काटा काढणारा हा दीपक कांबळे नक्की कोण आहे? मुसळधार पावसात चाललेल्या या मृत्यूच्या तांडवामुळे नेमकं काय घडलं होतं? पाहूया आजच्या क्राईम स्टोरीमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. मित्रांनो, ही कथा सुरू होते 8 वर्षापूर्वीची, म्हणजे 2016 मध्ये. अमृता कांबळे वय 29, राहणार सावर्डे, तालुका हातकणंगले. हिचा विवाह दीपक कांबळे याच्याबरोबर आंतरजातीय विवाह केला जातो. जाती वेगवेगळ्या असल्यामुळं त्या लग्नाला घरच्याकडून विरोध होतो आणि त्यानंतर त्या घरच्यांचा विरोध झुगारून आंतरजातीय विवाह देखील करतात. त्यांनी संसार हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू केला होता. त्यांचा प्रेमविवाह झाल्यानंतर त्यांनी संसाराला चांगल्या प्रकारे सुरू केल्यानंतर त्यांना 2 मुली देखील झाल्या. सुरुवातीला सुखात चाललेल्या या संसाराला हळूहळू दीपकच्या संशयी स्वभावाचं ग्रहण लागायला सुरुवात झाली. दीपक हा अमृताच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. या कारणामुळे दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून घरात रोजच भयानक खटके उडत होते आणि हे वाद एवढा टोकाला पोहोचला होता की त्याचं पर्यवसन बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी झालं. बुधवारी दुपारी अमृता ही येथील एसटी स्टँडच्या पाठीमागे वकिलाला भेटण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान त्याची कुणकुण लागताच आरोपी दीपक त्या ठिकाणी पोहोचला. आज कुठे गेली होतीस अशी विचारणा करत त्याने अमृता याच्याशी भांडण करायला सुरुवात केली. यावेळी मात्र अमृता यांनी आपल्या मुलीची शपथ घेत सांगितलं की माझ्यावर विनाकारण संशय घेऊ नकोस अशी विनवणी केली. परंतु संतापाच्या भरात दीपकने धारदार शस्त्राने अमृता याच्यावर वार करायला सुरुवात केली. हा थरार पाहून त्या घटनास्थळावरून काही नागरिकांनी अमृता यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा नवरा बायकोचा वाद आहे, तुम्ही मध्ये पडू नका अशी दमबाजी दीपकने केली. हात व मानेवर जवळपास 7 ते 8 वार केल्यामुळं अमृता या गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झाला. दीपकने हा खून अत्यंत नियोजन पद्धतीने केल्याची सध्या चर्चा आहे. त्याने दुपारी 2 वाजता आपल्या मोबाईलवर आज माझा तरी शेवट नाहीतर पुढच्याचा तरी अशा प्रकारचं स्टेटस ठेवलं होतं. पत्नीचा खून केल्यानंतर शेवट केला असे म्हणत त्याने गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र एसटी स्टँडच्या पाठीमागील गटारामध्ये फेकून दिलं. नंतर मिशीवर ताव देत विषय संपवला असं ओरडत तो तिथून पळून गेला. भर दिवसा या घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियांका खाडे, हवालदार आबा गुडनके, श्रीकांत दाभोळकर, भूषण सेटे, काकासाहेब स्वामी, अंमलदार महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, लखन सावंत, कुलदीप मोहिते यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या ठिकाणी पंचनामा केला. उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी पाटील युवराज वडर यांनी जी फिर्याद दिली होती अमृता यांच्या विषयी, त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या अमृता हिला 2 मुली आहेत. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देखील आता नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. काही वेळातच दीपक याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी तातडीने रक्ताच्या थाळव्यात पडलेला अमृता यांचा मृतदेह देखील ताब्यात घेतला. शासकीय रुग्णालयात पाठवला होता. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळीचे नमुने आणि पुरावे देखील गोळा केलेले आहेत. मोबाईलवर ज्या पद्धतीने आज माझा तरी शेवट नाही तर पुढच्याचा तरी असा स्टेटस ठेवून थंड डोक्याने पत्नीचा काटा काढणाऱ्या या दीपक कांबळेचा वडगाव पोलीस ज्या पद्धतीने आता समाचार घेतील ते आपल्याला कळणारच आहे. मात्र 8 वर्षाचा प्रेमविवाह, संशयाची वृत्ती आणि मिशीला ताव मारत केलेला हा खून समाजात कोणत्या विकृतीच्या स्तराला घेऊन जातो हे आपल्याला लक्षात येतं. आज त्या 2 लहान निष्पाप मुलींच्या डोक्यावरून आईचं छत्र हरलंय आणि बाप जेलात जाणार आहे. त्यांच्या आयुष्याचं काय होणार? भर बाजारात स्वतःला भाई समजून कायदा हातात घेणाऱ्या अशा नराधमपतीला कोणती कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश करणाऱ्या आणि समाजाला सतर्क करणाऱ्या खऱ्या स्टोरीज, घटना ऐकण्यासाठी क्लिक टू न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.